गाईज, या व्हिडिओमध्ये आपण झिरोपासून इंग्लिश शिकणार आहोत. ज्यांना वाचता लिहिता येत नाही किंवा थोडेफार येतं पण त्यांना बऱ्याच अडचणी येतात, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये नावांचे स्पेलिंग कसे लिहायचे किंवा आपण जे काही मराठीत बोलत आहोत ते इंग्लिशमध्ये कसं टाईप करायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यांकडे मोबाईल असतो, सगळेजण व्हॉट्सअप यूज करतात. मी जे काही मराठीमध्ये बोलत आहे ते आपण इंग्लिशमध्ये टाईप करत असतो, पण बऱ्याच जणांना या गोष्टी जमत नाहीत. तर त्यांना असं वाटतं आपण जर लिहिलं काही तर आपलं चुकलं तर पुढचा माणूस आपल्याला हसेल म्हणून तो लिहित नाही. तो सुद्धा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार आहे. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच लाईफ चेंजिंग होणार आहे. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन गाईज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीतली जी अ आ इ ई किंवा क ख ग घ किंवा क का की यांच्यासाठी सर्वसाधारणपणे इंग्लिशमधले कोणती अक्षरे लिहिली जातात हे आज आपण बघणार आहोत. गाईज, पहिल्यांदा आपण बघूया स्वर. मराठीमध्ये आपण ज्याला स्वर म्हणतो त्यालाच इंग्लिशमध्ये वोवल्स म्हणतात. हे वोवल्स कोणते आहेत किंवा हे स्वर कोणते आहेत? अ आ इ ई हे जे आहेत हे काय आहेत? आपले स्वर म्हणजेच वोवल्स आहेत. याला आपण इंग्लिशमध्ये कसं लिहितात ते पहिल्यांदा बघूया. अ साठी सिंपल एचा तुम्हाला यूज करायचा आहे. आच्या मात्रेसाठी डबल ए किंवा सिंगल ए, कधी कधी डबल ए कधी कधी सिंगल ए. तुम्हाला डबल ए कधी यूज करायचं आणि सिंगल ए हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. छोटा ई यासाठी तुम्हाला आईचा यूज करायचा आहे. मोठा ई साठी तुम्हाला डबल ई किंवा वाय किंवा आयचा यूज तुम्हाला करायचा आहे. गाईज, इथे एक लक्षात ठेवा, छोटा ई म्हणजे ज्याचा उच्चार छोटा आहे, त्याचं प्रोनाऊन आपण उच्चार करताना छोटासा उच्चार करतो त्याला छोटा ई म्हणायचा आहे. आणि मोठा ई म्हणजे ज्याचा उच्चार मोठा आहे म्हणजेच दीर्घ आहे त्याला मोठा ई म्हणायचा आहे. मोठा ई आहे तिथे सहसा डबल ईचाच यूज केला जातो. वाय आणि आय हे खूप खूप कमी प्रमाणात यूज केलं जातं. छोटा ऊ साठी सिंपल यूचा यूज करायचा आहे. मोठा ऊ साठी तुम्हाला डबल ओ किंवा यू त्या दोन्हीपैकी एकाचा तुम्हाला यूज करायचा आहे. जसं तुम्ही प्रोनाऊन्स कराल, जर छोटा प्रोनाऊन्स होत असेल तर सिंपल यू लिहायचा आहे आणि जर मोठं प्रोनाऊन्स होत असेल, दीर्घ प्रोनाऊन्स होत असेल तर तुम्हाला डबल ओचा यूज करायचा आहे. ए साठी ईचा यूज करायचा आहे. ए आय लिहायचा आहे. ए साठी ओ साठी ओच लिहायचा आहे. ए यू. साठी ए एम किंवा ए एन लिहायचा आहे. जर तुम्ही म्हणत असाल तर तिथं एनचा उच्चार होत असेल तर ए एन लिहा आणि म्हणत असाल तिथं मचा उच्चार होत असेल तर ए एम लिहा. आणि शेवटीला आहे आपलं साठी ए एसचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता आपलं वोवल्स म्हणजे स्वर क्लिअर झाले. आता आपण व्यंजन बघूया. व्यंजन म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट्स काय म्हणतात? कॉन्सोनंट्स. ते कशी लिहायची बघूया. क साठी केचा यूज करायचा आहे. क साठी सिंपल के लिहायचा आहे. ख साठी के एच. ग साठी जी. घ साठी जी एच. न म्हणतो मराठीमध्ये तर त्यासाठी तुम्हाला यांचा यूज करायचा आहे. च साठी सी एच. छ साठी सी डबल एसचा यूज करायचा आहे. ज साठी जे किंवा जीचा यूज करायचा आहे. झ साठी जे एसचा यूज करायचा आहे. याला काय म्हणतो आपण? म्हणतो ना, त्यासाठी तुम्हाला एन वायचा यूज करायचा आहे. ट साठी टीचा यूज करायचा आहे. ठ साठी टी एच. जे सिंपल ड आहे, ड साठी डीचा यूज करायचा आहे. ढ साठी डी एच. न साठी सिंपल तुम्हाला एन लिहायचा आहे. त साठी टी लिहायचा आहे तुम्हाला. इथे बघा गाईस, ट आणि त या दोन्हीसाठी टीच लिहायचा आहे. फक्त थ साठी टी एच लिहायचा आहे. द साठी डी लिहायचा आहे. ध साठी डी एच लिहायचा आहे. न साठी सिंपल तुम्हाला एन लिहायचा आहे. प साठी पी लिहायचा आहे. फ साठी पी एच किंवा एफ, कधी कधी एफ सुद्धा लिहिलं जातं. ब साठी बी लिहायचं आहे. भ साठी बी एच लिहायचं आहे. म साठी तुम्हाला एम लिहायचं आहे. य साठी वाय. र लिहायचं आहे. आर लिहायचं आहे. ल साठी सिंपल तुम्हाला एल लिहायचं आहे. आणि व साठी तुम्हाला व्ही किंवा डब्ल्यू या दोन्हीपैकी एकाचा यूज करायचा आहे. श साठी एस एच लिहायचा आहे. आणि जो दुसरा श आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला एस एचचाच यूज करायचा आहे. स साठी एस लिहायचा आहे. अ साठी एच लिहायचा आहे. क्ष साठी के एस एच किंवा
सिंपल तुम्हाला एक्सचा यूज करायचा आहे. दोन्हीपैकी एकाचा तुम्हाला यूज करायचा आहे. गाईज जसे तुम्ही प्रोनाऊन्स करता तसेच तुम्हाला तिथे इंग्लिशचे अक्षरे लिहायचे आहे. जसं की आपण क्ष म्हणतो. क्ष ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस क आणि क्ष या दोन्हीचाही उच्चार होत आहे, म्हणून तिथं आपण KSH घेतलेला आहे. हे पुढे पुढे क्लिअर होत जाईल तुम्हाला, मी सगळं सांगेन. त्र साठी TR चा तुम्हाला यूज करायचा आहे. ज्ञ DNY. आता गाईज आपलं री जे आहे, जे ऋषीचं री लिहितो ते री, याची जी मात्रा कशी असते, ह्याची मात्रा का गाईज ही अशी असते. त्यासाठी तुम्हाला RI किंवा HRIचं यूज करायचं आहे. सहसा इथे RIचाच यूज केला जातो. HRI खूप कमी प्रमाणात लिहिलं जातं. ड समोर डॉट आहे त्याच्यासाठी तुम्हाला ड किंवा आरचा यूज करायचा आहे. डी किंवा आरचा यूज करायचा आहे. श्र साठी SHR. अ म्हणजे ज्याच्यावरील चंद्रबिंदू आहे, ज्याच्यासाठी चंद्रासारखा जो वरी बिंदू आहे त्यासाठी तुम्हाला त्याला आपण ऑन असं म्हणतो. जसे की आंचल वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला AA चा यूज करायचा आहे. आणि जे सिंपल ऑफ आपण बोलतो किंवा ऑल बोलतो, त्याच्यामधलं जे आहे त्यासाठी तुम्हाला सिंपल ओचा यूज करायचा आहे. गाईज आतापर्यंत तुमचे वोवल्स तुम्ही शिकलेले आहात. आता कॉन्सनंट सुद्धा तुम्ही शिकलात. आता वोवल्स आणि कॉन्सनंट या मराठीतल्या अक्षरासाठी इंग्लिशमध्ये कोणते अल्फाबेट घेतात किंवा कोणती अक्षरे घेतात हे तुम्हाला आता कळलं. गाईज तुम्ही नीट जर आपण जे व्यंजने लिहिले आहेत त्याला जर नीट बघितलं तर तुमच्या नीट बघा, प्रत्येक अक्षराच्या खाली त्याच्या खाली छोटीशी रेष आहे, म्हणजे त्याचा काय पाय मोडलेला आहे असं म्हणतात त्याला, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, ती सगळी अक्षरे अर्धी आहेत. अर्धी. जर तिला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला तिथे अ ची मात्रा लिहावी लागेल. अ ची मात्रा लिहायचं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला पूर्ण क लिहायचा असेल तर K+A = KA, म्हणजे हे काय झालं, पूर्ण क झालं, बरोबर. K+A = KA होतं. म्हणजे पूर्ण क जर लिहायचं असेल तर तुम्हाला केच्या पुढे ए लिहावं लागेल. तसंच पूर्ण क जर लिहायचं असेल तर तुम्हाला केच्या पुढे ए लिहावं लागेल. KA म्हणजे पूर्ण क झालं. तसंच पूर्ण ख लिहायचं असेल तर KHA लिहावं लागेल. आता हे सगळे अक्षरे अर्धे आहेत, त्याला पूर्ण करण्यासाठी सगळ्याच्या पुढे तुम्हाला ए हे वोवल्स तुम्हाला लिहावं लागेल. क्लिअर झालं गाईज? समजलं? कन्फ्यूज होऊ नका. जरी थोडं कन्फ्यूज झालं तरी परत हा व्हिडिओ बघा, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. आता गाईज आपण बघूया मराठीतली जी बाराखडी आहे क काकी, याला इंग्लिशमध्ये कसं लिहायचं. क साठी अ ची मात्रा आहे म्हणून इथे के लिहायचं आहे. का साठी आ ची मात्रा आहे म्हणून KAA किंवा कधी कधी KA हे सुद्धा लिहिलं जातं. की छोट्या ई ची मात्रा KI. की मोठ्या ई ची मात्रा KEE. कू छोटा ऊ म्हणून इथे काय लिहिलं आपण KU. कू मोठा ऊ म्हणून इथे काय लिहिणार KOO. के ए ची मात्रा KE. कै ऐ ची मात्रा गाईज, ऐ ची मात्रा KAI. ओ ची मात्रा KO, बरोबर. कौ औ ची मात्रा KAU आणि कम KAM किंवा KAN, या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही या कमचा जेव्हा उच्चार करता त्यावेळेस ते उच्चारावर पूर्णपणे गोष्टी अवलंबून असतात. ज्यावेळेस तुम्ही त्याचं जर उच्चारामध्ये कम केलं तर तुम्हाला KAM लिहायचं आहे आणि कन केलं तर KAN लिहायचं आहे. इथे थोडं लक्षात ठेवा. आता गाईज तुम्हाला क काकी कशी लिहायची कळालं. अशाच प्रकारे गाईज तुम्हाला खचा पण लिहायचं आहे. ग घ च छ झ असं ज्ञपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. मला वाटतं गाईज तुम्हाला हे आता बाराखडी कसं लिहायचं हे सुद्धा कळालंय, कारण तुम्ही पूर्णपणे बाराखडी लिहू शकतात असं समजूनच मी आता पुढे जात आहे. आता बघूया आपण आपण वोवल शिकलो, कॉन्सनंट शिकलो. आता बाराखडी सुद्धा आपण कशी लिहायची इंग्लिशमध्ये तेही शिकलेले आहोत. आता आपण बघूया की स्पेलिंग कसे तयार करायचे. पहिलं आपण बघूया कमल. आता याला थोडंसं आपण वेगळं करून लिहूया. क+म+ल, बरोबर. क साठी काय लिहायचं मी सांगितलं. जर पूर्ण क लिहायचं असेल तर तुम्हाला
केच्या पुढे ए लिहावं लागेल. अ ची मात्रा तिथे आहे. ज्यावेळेस आपण क चा उच्चार करतो त्यावेळेस अ चा सुद्धा तुम्हाला दोन्ही ऐकायला येत असेल. क येतो ना, सेम. म्हणून क साठी लिहायचं आहे तुम्हाला के ए. म हा सुद्धा म. पूर्ण जर म लिहायचं असेल तर तुम्हाला तिथे काय लिहावं लागेल, एम ए. म च्या पुढे अ चा ध्वनी येत आहे, एम ए. आणि शेवटीला ल साठी काय लिहावं लागेल तुम्हाला, एल. आता तुम्ही म्हणाल क साठी तुम्ही के ए लिहिलं, म साठी एम ए लिहिलं, मग एल साठी एल ए का नाही लिहिलं? बरोबर आहे गाईज. गाईज आपण ज्यावेळेस कमल म्हणतो त्यावेळेस कमल, कमल असं म्हणतो, त्यावेळेस जो शेवटचा जो ल आहे त्याचा जो उच्चार आहे, त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे तो शॉर्ट आहे त्याचं, म्हणून तो अर्धा मानला जातो. जे काही आपल्या नावाची अक्षरे असतात शेवटची, त्याच्यानंतर तुम्हाला ए हे लिहायचं नाही, कारण ती अर्धी मानली जातात. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं आहे, जर अर्धी अक्षरे आपल्याला लिहायची असतील तर सिंपल तुम्हाला आपण जे स्वर लिहिले आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे ना, ते तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे ते सिंपल तुम्हाला एल लिहावं लागेल, कारण ते अर्ध आहे. जर पूर्ण ल लिहायचं असेल तर तुम्हाला एल ए लिहिता आलं असतं. हे क्लिअर झालं. तर सोप्या भाषेत सांगायचं तर शेवटच्या अक्षर ज्यावेळेस शेवटचे अक्षर असतात त्याच्या पुढे ए हे लिहायचं नाही. जसं की कमल, अ ची मात्रा जर असेल तर तिथे ए हे लिहिण्याची गरज नाही. जर आ ची मात्रा असेल त्यावेळेस तुम्हाला तिथे लिहावं लागेल. ते पण आपलं क्लिअर होईल. तुम्ही बघूया गाईज आपण. तर कमलचं स्पेलिंग काय होईल, के ए एम ए एल, कमल. बरोबर. दुसरं बघूया राम. राम, रा साठी सांगितलं आहे गाईज आ ची मात्रा आहे म्हणून आर डबल ए घेतलं आपण. बरोबर. आणि म साठी एम घेतलं. आणि मी सांगितलं लास्ट शेवटचं जे अक्षर असतं त्याचं उच्चार अर्धा असतो म्हणून ते अर्ध मानलं जातं, त्याच्या पुढे ए लिहायची गरज नाही. म्हणून रामचं स्पेलिंग काय होईल, आर डबल ए एम. बरोबर. गाईज कधी कधी रामचं स्पेलिंग आर ए एम सुद्धा लिहितात, ते सुद्धा बरोबर आहे. आणि आर डबल ए एम हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही स्पेलिंग लिहिली तरी चुकीचे नाही आहेत, बरोबर आहेत, हे लक्षात घ्या. आता पुढचं बघूया दीपा. जे द आहे त्याला छोट्या ई ची मात्रा आहे, पण ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्याचा उच्चार दीपा, किती लॉंग उच्चार होत आहे, दीर्घ उच्चार त्याचा होत आहे, म्हणून आपण तिथे डबल ई घेतलेला आहे, हे लक्षात ठेवा. गाईज ज्यावेळेस आपण स्पेलिंग लिहितो त्यावेळेस आपले उच्चार, त्याचं प्रोनाऊन्स आपण कसं करतो हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही दीपा, आता दीपा असं म्हणू शकत नाही ना, दीपा असंच म्हणावं लागेल, दीपा. दीपा, दीचा उच्चार लॉंग आहे म्हणून आपण तिथे मोठ्या ई ची मात्रा घेतलेली आहे, दी डबल ई पी ए, दीपा. क्लिअर झालं गाईज. ठीक आहे. पुढे बघूया सचिन. स साठी एस ए आणि ची साठी सी एच आय, छोट्या ई ची मात्रा. बरोबर. आणि न साठी एन, शेवटी आपल्याला ए लिहायचं नाहीये. सचिनचं स्पेलिंग काय होईल मग, एस ए सी एच आय एन, सचिन. क्लिअर. आता बघूया महेश. एम ए एच ई एस एच, एम ए एच ई एस एच, महेश. क्लिअर. हे समजलं गाईज तुम्हाला. आता आपण थोडं एक हार्ड स्पेलिंग घेऊन बघूया, जसं की महाराष्ट्र. म साठी एम ए, हा साठी एच ए. गाईज आपण आ ची मात्रा आहे डबल ए तिथं सांगितले, पण आपण तिथं ते लिहिलं, कधी कधी एक सिंगल ए सुद्धा लिहिलं जातं, तेही बरोबर आहे, म्हणून आपण इथे सिंगल एच लिहिणार आहोत. एम ए एच ए आर ए. बरोबर. आता गाईज इथे बघा आर एच्या नंतर श अर्ध आहे म्हणून नुसतं आपण काय केलं इथं एस एच लिहिलं. बरोबर. श अर्ध आहे म्हणून एस एच लिहिलं. आता ट्र साठी आपण जिथे सांगितलेलं आहे, जिथे की आपण क ख ग लिहिलं, तिथे ट्र साठी काय घ्यायचं, ज्यावेळेस आपण ट्र म्हणतो त्यावेळेस ट्र टी आर दोन्हीचाही उच्चार होत आहे, आणि इथे शेवटी ट्र म्हणतो त्यावेळेस अ चा सुद्धा पुढे उच्चार होत आहे, पूर्ण ट्र आहे म्हणून टी आर ए, महाराष्ट्र. क्लिअर. आता बघूया गाईज आपण प्रकाश. प्रकाश कसं लिहायचं ते बघूया. प्र, ज्यावेळेस आपण प्र चा उच्चार करतो त्यावेळेस पी आणि आर या दोन्हीचाही उच्चार होत आहे. बरोबर. म्हणून आपण प्र साठी काय घेतलं, पी आर. आणि आपल्याला पूर्ण प्र लिहायचं असेल तर पुढे ए लिहावं लागेल, कारण पूर्ण जी आपली अर्धी अक्षर असतात त्या फक्त त्याच्या अल्फाबेट्सने ओळखली जातात. जर पूर्ण अक्षर लिहायचं असेल तर पुढे ए लिहावं लागेल, मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. म्हणून पी आर ए. क साठी
कासाठी KA, बरोबर, आणि श साठी SH, प्रकाश. क्लिअर. आता बघूया काही कमलजीत. कमलजीत, आता आपण कमलचं स्पेलिंग तर पहिलं बघितलेलं आहे KAMAL, बरोबर. आता इथे काय वाढलं आहे? जीत, कमलजीत, बरोबर. मग KAMAL, कमल, मोठ्या ई ची मात्रा आहे इथे, बरोबर. म्हणून JEET, जीत, कमलजीत. KAMAL JEET म्हणजे काय झालं? कमलजीत. गाईज तुम्ही इथे म्हणाल की कमलजीत तुम्ही तर एकच अक्षर आहे, मग जे यल आहे त्याच्यानंतर तुम्ही ए का लिहिलं नाही? तर गाईज इथे एक लक्षात घ्या, ज्यावेळेस हे जे नाव कमलजीत हे नाव आहे, कमल आणि जीत ह्या दोघांना मिळून बनलेलं आहे कमलजीत. म्हणजे हे दोन वेगवेगळी नावं एकत्र आलेली आहेत, म्हणून कमलजीत ल हे शेवटचं अक्षर मानलं जातं. जरी तुम्ही LA लिहिलं तरी तिथे चुकीचं नाहीये, बरोबरच आहे, पण सहसा तिथे लिहिलेलं जात नाही. जर तुम्हाला माहीत असेल की दोन नावाचं एक नाव जोडलं आहे तर तिथे तुम्हाला शेवटचं जे अक्षर आहे तिथे ए लिहायची गरज नाही. आणि जर माहीत नसेल लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता बघूया लक्ष्मी. LAKSHMI, लक्ष्मी. क्ष साठी सांगितलं मी तुम्हाला काय घ्यायचं, KSH, अर्ध क्ष आहे म्हणून KSH घेतलं सिंपल. मला छोट्या ई मात्रा आहे, बरोबर, म्हणून LAKSHMI, लक्ष्मी. कधी कधी लक्ष्मीला LAXMI असं सुद्धा लिहिलं जातं. हे दोन्हीही बरोबर आहे. आता बघूया गाई चाणक्य. चाणक्य, च्यासाठी काय घ्यायचंय? CHAA, बरोबर. आची मात्रा आहे म्हणून डबल ए घेतला आपण. इथे तुम्ही सिंगल ए सुद्धा घेऊ शकता. न साठी NA, आणि क अर्ध आहे म्हणून अर्धा क साठी आपण सिंपल के लिहिलेला आहे, आणि पुढे आहे य, पूर्ण य, म्हणून YA. चाणक्यचं स्पेलिंग काय होईल? CHAANAKYA. गाई जिथे जी अ ची मात्रा आहे, चाला आची मात्रा आहे, तिथे तुम्ही डबल ए लिहायचं किंवा सिंगल ए जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि शेवटीला आपण य जर आलं तर तिथे आपल्याला वायच्या पुढे ए हे लिहावं लागेल, नाही लिहिलं तरी चालेल. ऐश्वर्य, AI, ए ची मात्रा, छोट्या ए ची मात्रा, AI, श, अर्ध श, SH घेतलं, आणि व साठी W किंवा V, तुम्ही दोन्हीपैकी कोणते एक घेऊ शकता. आपण इथे V घेत आहे, VA. आता गाईज ऐश्वर्य, य र, ज्या आपण शेवटीच्या यचा ज्यावेळेस उच्चार करतो त्यावेळेस पहिल्यांदा र चा उच्चार होत आहे म्हणून इथे आर लिहिलं, आणि य साठी आपण YA, ऐश्वर्य. समजलं गाईज? आता गाईज आपण काही सेंटेन्स बघूया. जसं की तुम्ही आता फोन व्हॉट्सअपवरती चॅटिंग करताय आणि तुम्ही लिहायचं की मी जात आहे असं लिहायचं आहे तुम्हाला, पण आपण जरी मराठीत बोलत असलो तर ते इंग्लिशमध्ये टाईप करतो, बरोबर. तर त्याला इंग्लिशमध्ये कसं टाईप करायचं बघा. मी साठी काय घेतलं? ME. गाईज तुम्ही इथे लक्षात ठेवा, इथे जे मी आहे त्यासाठी तुम्ही ME पण लिहू शकता आणि MI पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी जातसाठी JAT, जात. जासाठी तुम्ही इथे डबल ए सुद्धा लिहू शकता, आणि सिंगल ए जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जात आहे साठी AAHE आहे. क्लिअर? मी जात आहे. गाईज आपण ज्यावेळेस असे सेंटेन्स टाईप करत असतो त्यामध्ये थोडाफार जरी फरक झाला तरी चालतो, कारण तो आपण आपल्याला खूप क्विकली ते टाईप करायचं असतं, त्यामुळे असे थोडंसं चालतं. आता एक आपण हिंदीमध्ये बघूया. मैं आ रही हूँ. मैं साठी MAI, पण जनरली MAI मैं साठी आपण लिहितो, पण याचं मेन स्पेलिंग काय आहे? MAIN, मैं, बरोबर. पण MAI सुद्धा चालतं. आ साठी आची मात्रा तिला आपण बघितलं आहे, आ साठी काय लिहायचं? डबल ए. आ रही हूँ. आता रही साठी र साठी RA, ही साठी HI. इथे डबल ई घ्यायचं नाहीये, सिंगल ई लिहायचं, किंवा डबल ई जरी लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आय आणि हूँ, HU, हूँ. आय होप गाईज तुम्हाला समजलं असतील की आता मेसेज कसे टाईप करायचे. ज्यावेळेस आपण मेसेज टाईप करतो त्यामध्ये थोडाफार फरक चालतो, पण ज्यावेळेस आपण नाव लिहितो त्यावेळेस तिथे मात्र तुम्हाला आपले काही रूल्स आहेत त्याप्रमाणेच तुम्हाला जावं लागेल. आय होप गाईज तुमचे खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह झाले असतील आणि तुम्हाला बऱ्यापैकी हा व्हिडिओ समजलेला असेल. गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा,
शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.